मामा तुमच्या पोरीला स्वयंपाकच येत नाही. अरे बस झालं म्हणले म्हणून मला त्या स्वयंपाकून आठवलं आता स्वयंपाकच करायचा होता. तुम्हाला स्वयंपाक म्हणजे माझ्या बायकोला येत नाही, मीच रोज स्वयंपाक करतो. मॅडम ही तुम्ही दिलेली साडी उद्या मी तुम्हाला परत करते बरं का. का ग शांता, तुला साडी आवडली नाही का? वापस का करायल्यास? नाही नाही साडी तर लय आवडली मॅडम, पण ही साडी नेसल्यावर साहेब मला तुम्ही समजून माझ्याकडे काय बघेनच. अहो आज बा मार्केटला का नाही आलात? का काय झालं? ती माझी मैत्रीण तुमच्याबद्दल विचारत होती आज. काय विचारते ती का? ते काय तोंडाचं का म्हणून नाही आलं म्हणली. जावाई दवाखान्यात गेलतात काय? डॉक्टर काय म्हणले? गेलतो. डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच 10-15 दिवस राहा, आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाऊ नका, बाकी सगळे दिवस मटन चिकन अंडे जे भेटून ते खा म्हणले. तेव्हा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल. काय डॉक्टर कशाला सांगन, ह्यांची मनानेच नखरे येतं. काय हलकटय बाय जावाई. माझा कार्टा मला न सांगता पापाची परी घेऊन आला. तिला म्हटले सकाळी म्हशींना चारा खायला घाल, तर म्हशींच्या तोंडाचा फेस बघून म्हणते सासूबाई म्हशी अजून ब्रश करत आहेत. सांगू मोठ्या तोऱ्यानं पुण्याची सून केली. काल तिच्याकडे गरमागरम चहा मागितला, सांगितले मला वापरता चहा लागतो, तर त्या उंडगीने उकळता चहा माझ्या तोंडात गाळला. थँक्यू. आपण शहंशाह रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. आई डायलॉग आहे माझा डायलॉग. तुम्ही अप्पी अरे वा, अहो तुमच्या नावावरून ते गाणं किती फेमस आहे. कुठलं? अप्पी दे पारूला. मी काय म्हणते, मी कलेक्टर व्हायच्या आधीच यांना सस्पेंड करू शकते का? नाही तसं नाही करू शकत. कुठं चालला तुम्ही? आज माझी एक्झाम आहे. माझ्या तर दोन्ही जाम आहेत सकाळपासून. काय? हे नागपुड्या वातावरणाचा परिणाम, दुसरं काय नाही. उगाच का वरतोय हे. अहो मी ना जेवण बनवते, तुम्ही तेवढी भांडी घासून घ्या ना. अगं तुझं काय डोकं बिकं खराब झाले काय? मी काय बायांची कामं करू काय? काय मर्दाचं काम असलं सांग. मग एक काम करा, मला ना सोन्याचा नेकलेस घेऊन द्या. लहानपणी माझ्या आईने मला शिकवलं होतं, कुठलंच काम लहान मोठं नसते. क्या मुस्कुरा होय, माझ्यासोबत लग्न कर की. तुला सरकारी नोकरी आहे का? तुझा भाऊ म्हणजे रोज रस्त्याच्या कडेचे खड्डे खांदायला जातोय आणि तुला सरकारी नोकरदार पाहिजे होय? तू टोल नाक्यावर विमानं विकतोस? किती भारी रे. का ग? तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस. तुम्ही लग्न का नाही करतो? हा चालू आहे ना, पोरी बघायचं चालू आहे सकाळ संध्याकाळ. पोरी बघायला सकाळ संध्याकाळ पोरी बघायला त्यांच्या घरी जायचं असतं, पोरींच्या मागं नाही. ओ डोकं दुखायला गोळी द्या. हे घ्या. हिचं पण डोकं दुखायला, हिला पण गोळी द्या. अहो ही डोक्याचीच गोळी आहे, यांना पण चलते, द्या यांना पण. नाही नाही, हिला 10वीला टक्केवारी माझ्यापेक्षा कमी पडली होती. हिला माझ्यापेक्षा कमी डोकं आहे, हिला दुसरी गोळी द्या. ओ हे बघा पर्स किती छान आहे, 20,000 रुपयाचा आहे, घेऊन देता का? घेऊन देतो, पण एका अटीवर. पाणी बिल, लाईट बिल आणि गॅसचं बिल तुला भरावं लागेल. तुम्हाला येड बीड लागलंय का काय? लाईट बिल पाणी बिल भरायला माझ्या पाकिटात 10-20 रुपयाच्या वर 1 रुपये सुद्धा राहत नाही. मग तुला 10-20 रुपये ठेवायला 20,000 रुपयाचा पर्स पाहिजे का? हा रोज मीच का जेवण बनवू? हे कुठलं कायदा आहे? अख्ख्या दुनियेचा कायदा आहे, कैद्याला जेवण सरकारच देते. का रोज संध्याकाळी तर खिचडीच करतेस की? का लय मोठी गोष्ट कर. एक वेळेस दुनिया वाईट होईल, पण तू नाही. एक वेळेस लोक वाईट होतील, पण
तू नाही. एक वेळेस दुनिया धोका देईल पण तू नाही. एक वेळेस येडे लोक नीट होतील पण तू नाही.